ज्यांना सीताफळ आवडतात पण त्यातल्या बिया काढून खाण्यासाठी कंटाळा येतो, तर त्यांच्यासाठी आज ही मस्त अशी रेसिपी करणार आहे। तर त्यासाठी आपण गॅसवरती पातेलं ठेवून त्यामध्ये अर्धा लिटर दूध ओतून घेतलेलं आहे। हे दूध आपण फुल फॅट क्रीम दूध घेतलेलं आहे। फुल फॅट क्रीम दूध घ्यायचं नसेल तर तुम्ही कुठलेही घेऊ शकता। तर आता हे दूध आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे। हे दूध गरम करत असताना जी साईडला साई येते ती सुद्धा आपल्याला या दुधामध्ये खरडून टाकायची आहे, म्हणजे दुधाला छान दाटसरपणा येतो। तर आता हे दूध आपल्याला निम्म होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे आणि आटवत असताना अशा प्रकारे त्याला ढवळत राहायचं आणि जी साई साईडला लागलेली असते ती पण यामध्ये काढून टाकायची आहे। जर तुम्हाला कितपत दूध आटवायचं हे जर कळत नसेल तर त्यासाठी एक तुम्हाला ट्रिक दाखवते। तर हे बघा, बऱ्यापैकी हे दूध आटलेलं आहे। दुधामध्ये अशा प्रकारे पळी फिरवायची आणि अशी उलटी करायची आणि यावरती बघा एकदम जाडसर असा लेयर आलेला आहे, म्हणजे आपलं दूध अगदी प्रमाणात आटलेलं आहे। याच्यापेक्षा जास्त आपल्याला दूध आटवून घ्यायचं नाही। आता यामध्ये साखर टाकून घेऊया। तर इथे मी 3 ते 4 चमचे साखर यामध्ये टाकते आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण घेऊ शकता, पण आटवल्यामुळे दुधाला पण चांगला गोडसरपणा येतो आणि यामध्ये आपण सीताफळ देखील टाकणार आहोत, त्यामुळे जास्त गोड होऊ शकतं। त्यामुळे मी जास्त साखर टाकत नाही आहे, पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यापेक्षा जास्त साखर घेऊ शकता। तर आता साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत आपण यामध्ये मिक्स करून घेऊया। आणि हे बघा, साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि हे आता आपण गॅस बंद करूया आणि हे दूध आपण पूर्णपणे थंड होईपर्यंत साईडला ठेवून देऊया। म्हणजे गरम असताना थोडंसं बाहेर ठेवायचं आणि नंतर दूध थोडं थंड झालं की मग आपण फ्रीजमध्ये ठेवून अगदी थंडगार हे दूध आपल्याला करून घ्यायचं आहे। आता हे दूध थंड होतं आहे तोपर्यंत आपण सीताफळामधला गर काढायला घेऊया। तर इथे मी हे 5 सीताफळ घेतलेले आहेत, पण त्यामधले आपण फक्त 2 सीताफळ इथे घेणार आहोत। तुम्हाला जेवढा सीताफळाचा गर हवा असेल तेवढे तुम्ही सीताफळ इथे घेऊ शकता। हे सीताफळ घेत असताना छान म्हणजे पिकलेले सीताफळ घ्यायचे, म्हणजे त्याला गोडवा पण चांगला असतो आणि त्याचा गर पण लवकर निघतो। तर हे बघा, छान असं पिकलेले सीताफळ आपण घेतलेलं आहे। आता हा सीताफळाचा गर आपण चमच्याने अशा प्रकारे काढून घेऊया। मी डायरेक्ट चॉपरमध्येच हे काढून घेते, कारण आता आपण चॉपरमध्येच त्याचा गर काढून घेणार आहोत। तुमच्याकडे जर चॉपर नसेल तर तुम्ही पुरणाच्या चाळणीत देखील हा गर काढू शकता। पुरणाच्या चाळणीवरती ह्या बिया काढून घ्यायच्या आणि नंतर त्याला आपण पुरण कसं करतो त्याप्रमाणे ह्याला घासून घ्यायचं, म्हणजे त्या बियांचा सर्व गर निघाला जातो। तर इथे आपण 2 सीताफळांचा गर यामध्ये काढून घेतलेला आहे। आता चॉपरचं झाकण लावून अशा प्रकारे त्याला थोडं थोडं फिरवून याचा गर आपल्याला काढायचा आहे। खूप जास्त पण हे चॉपर आपल्याला फिरवायचं नाही। तर इथे बघू शकता तुम्ही, ह्याच्या बिया पूर्णपणे सेपरेट झालेल्या आहेत आणि गर बाजूला निघालेला आहे। आता यातल्या सर्व बिया आपल्याला बाजूला काढून गर बाजूला काढून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता तुम्ही, साधारण अर्धी वाटी हा गर आपला निघालेला आहे। तुम्हाला सीताफळाचा गर किती हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही सीताफळ घेऊ शकता। तर इथे मी फक्त हे 2 सीताफळाचा गर काढून घेतलेला आहे। आपण जे आटवून दूध थंड करायला ठेवलं होतं ते पण छान थंड झालेलं आहे बघा, आणि थंड झाल्यावर अगदी घट्टसरपणा आलेला आहे याला, म्हणजे छान अशी रबडी तयार झालेली आहे। तर यामध्ये आता आपण हा सीताफळाचा गर टाकून घेणार आहोत। सीताफळाचा गर मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता, तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे। तर आता हे सर्व गर मी या दुधामध्ये टाकून घेणार आहे। हा जो पदार्थ आहे तुम्ही पहिल्यांदा माझ्या बहिणीच्या हातचा खाल्ला होता आणि मला खूप आवडला होता, त्यामुळे मी तिच्याकडून रेसिपी घेतली आणि आज तुमच्यासोबत शेअर करत आहे। तुम्हालासुद्धा खूप आवडेल, नक्की करून बघा। तर संपूर्ण गर आपण दुधामध्ये टाकल्यानंतर तो व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर अजून याला थंड करून घ्यायचा आणि नंतर सर्व करायचा। खूप सुंदर लागतो। अजिबात तुम्हाला जास्त साखर त्याच्यामध्ये टाकावं लागत नाही। सीताफळाच्या गोडव्यामुळे या रबडीला छान असा गोडवा येतो। तर इथे सर्व आपण सीताफळाचा गर व्यवस्थित असं याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि तयार आहे आपली ही सीताफळाची रबडी म्हणू शकता किंवा बासुंदी म्हणू शकता, याला तुमच्या आवडीप्रमाणे याला नाव देऊ शकता। तर अशा प्रकारे आपली रेसिपी तयार झालेली आहे। अजून थोडी सुंदर दिसावी यासाठी मी याच्यावरती थोडेसे पिस्त्याचे काप आणि थोडे गुलाबाच्या पाकळ्या टाकून घेते, म्हणजे दिसायलाही खूप सुंदर दिसतं। आणि ड्रायफ्रूट्ससुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि वेलची पावडर देखील, पण मला सीताफळाचा स्वाद याच्यामध्ये छान लागतो त्याच्यामुळे मी यामध्ये ड्रायफ्रूट्स किंवा वेलची पावडर टाकलेली नाही आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। तर अशा प्रकारे तयार आहे आपली सीताफळाची बासुंदी किंवा रबडी। खूप सुंदर झालेली आहे। तुम्हीसुद्धा नक्की करून बघा। केल्यानंतर कशी झाली ती नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। भेटूया अशाच एका छान अशा रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।